मात्र ही या क्षणाची आपण थेट दृश्य पाहतोय थेट अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपघात स्थळी दाखल झालेले आहेत। दुर्घटना स्थळाची ते संपूर्ण पाहणी करताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। आपण आत्ताही पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून ही तीच इमारत आहे जिच्यावरती हे विमान कोसळलेलं होतं आणि त्या ठिकाणी विमानाचा काही भाग हा अद्यापही शिल्लक असल्याचं आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे या इमारतीच्या थेट भिंतीच्या आतमध्ये हे विमान शिरलेलं आहे हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि या अपघात स्थळाची दुर्घटना स्थळाची संपूर्ण पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला करताना दिसताय। या ठिकाणी असलेली एक इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे, जळालेली आहे आणि त्या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती अतिशय भीषण आहे। खरं तर या संदर्भात बोलत असताना सुद्धा अंगावर शहारे उभे राहत आहे। मात्र या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि ते संपूर्ण अपघात स्थळाची पाहणी करताना आपल्याला दिसतंय। या दरम्यान आपण पाहू शकतोय विमानाचा काही भाग जो आहे तो त्या ठिकाणी अडकलेला आहे, काही अवशेष जे आहेत ते खाली जमिनीवरती पडलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे विमानातील प्रवाशांचं सामान सुद्धा जे काही त्यांच्या सोबत होतं ते सुद्धा त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेलं आपल्याला दिसतंय। या त्या ठिकाणी आणखी काही या बिल्डिंग मधलं जे सामान होतं ते सुद्धा पूर्णतः जळून खाक झालेलं आहे। शिवाय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही तीच इमारत आहे, मेडिकल इन्स्टिट्यूटची ही इमारत आहे ज्या ठिकाणी काही विद्यार्थी जे ते जेवण करत होते आणि त्या दरम्यान अचानक हे विमान जे आहे त्या इमारतीवरती कोसळलं आणि त्या विमानाचा ब्लास्ट झाला आणि आग लागली। सध्या जर आपण पाहिलं तर बचाव कार्य इथे अद्यापही सुरू आहे। काही मृतदेह जे आहेत ते अद्यापही इथून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, कारण या ठिकाणी ही इमारत सुद्धा कोसळली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात माती सुद्धा साचलेली होती आणि ब्लास्ट या विमानाचा झाल्यानं हे सर्व जे प्रवासी होते खरं तर ते होरपळलेले होते आणि त्यामुळे त्या मृतदेहांची ओळख पटवणं देखील अवघड झालेलं आणि त्यामुळे काही मृतदेहांना बाहेर काढण्याचं रेस्क्यूचं काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बातचीत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण माहिती या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेताना दिसतायत। त्या दरम्यानची आपण ही लाईव्ह दृश्य जी आहे ती पाहू शकतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल झालेले होते। शासकीय रुग्णालयामध्ये जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतलेली होती आणि त्या ठिकाणी जखमींसोबत त्यांनी संवादही साधलेला होता। जखमींसोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी या संपूर्ण परिस्थिती संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर जो एक व्यक्ती भारतीय वंशाचे ब्रिटिश प्रवासी जे एक होते ते वाचलेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून खरं तर बघायला मिळतंय। मात्र आता होताचं नव्हतं झालेलं आहे, या ठिकाणी काहीच उपलब्ध नसल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय।